हॅलो, नमस्कार. मी आहे शीतल. स्वागत करते आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रूटीन काय आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी माझ्या स्किनची काळजी घेताना बेसिकली 3 स्टेप फॉलो करते. पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे क्लिन्झिंग म्हणजे त्वचा स्वच्छ करणे किंवा स्किन केअर करणे. तर त्याच्यासाठी क्लिन्झिंगसाठी मी जे आहे ते सेटाफिलचं जे फेस क्लिन्झर आहे ते मी यूज करते. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगनुसार तुम्हाला जे सुटेबल होत असेल स्किन टाईपनुसार ते तुम्ही यूज करू शकता. माझा जो स्किन टाईप आहे तो नॉर्मल टू ड्राय याच्याकडे जातो. त्यामुळे मी जे सेटाफिलचं जे फेस क्लिन्झर आहे ते फेसवॉश म्हणून वापरते. स्किन केअर करणं हे फार गरजेचं असतं, कारण की आपण जर स्किन केअर केलं तर आपली जी स्किन आहे ती जास्त दिवसांसाठी मेंटेन राहते. कारण की आपण बाहेर जातो, पोल्युशनमध्ये जातो किंवा आपण सनपासून हे होतं किंवा म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. आपल्या स्किन डॅमेज होतं कारण की आपण हेवी मेकअप करत असाल किंवा आपला जॉब अकॉर्डिंगनुसार आपण हे करत असाल, त्यानुसार आपली स्किन बऱ्याच वेळेस डॅमेज होते. तर आपण एक बेसिक स्किन केअर रूटीन जर फॉलो केलं तर आपली स्किन पण जास्त दिवस मेंटेन राहते आणि स्किनला पण प्रोटेक्ट होतं. त्यामुळे एक प्रत्येकाने बेसिकली जे आहे बेसिक स्किन केअर रूटीन फॉलो करणं फार गरजेचं आहे. तर चला मी आता माझं जे स्किन केअर रूटीन आहे ते तुमच्याबरोबर. प्रत्येकानं आपलं एक स्किन केअर रूटीन फॉलो करणं फार गरजेचं असतं, कारण की आपण जर आपलं एक बेसिक स्किन केअर रूटीन जर फॉलो केलं तर आपली स्किन जास्त दिवसांसाठी पण मेंटेन राहते. कारण की वेळ आधी चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या वगैरे येतात तर आपण आपल्याला न येण्यापासून पण आपण संरक्षण करू शकतो. त्यामुळे एक बेसिक मॉर्निंग स्किन केअर रूटीन असणं फार गरजेचं आहे. बेसिकली बघायला गेलं तर आपल्याला स्किन केअर रूटीनमध्ये फक्त 3च गोष्टी फॉलो करायच्या असतात. पहिली स्टेप जी आहे ती आहे म्हणजे क्लिन्झिंग म्हणजे स्वच्छ करणं. त्यानंतर स्किन स्वच्छ करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला स्किनला जे आहे मॉइश्चरायझर करणं फार गरजेचं असतं. मॉइश्चरायझर म्हणजे आपण स्किनला हायड्रेट करणार आहे, तर स्किन हायड्रेट करणं पण फार महत्त्वाचं असतं. आणि तिसरी स्टेप जी आहे ती याला स्किनला प्रोटेक्ट करणं म्हणजे आपण उन्हापासून किंवा सनबर्नपासून जे UV रेजपासून आपण प्रोटेक्शन करणार आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये सनस्क्रीन वापरायचं. अशा बेसिकली आपल्याला 3च गोष्टी फॉलो करायच्या असतात स्किन केअरमध्ये. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. पहिली स्टेप जी आहे ती आहे क्लिन्झिंग करायचं. आपला चेहरा पहिले छान क्लिन्झिंग मिल्कने किंवा फेसवॉशने छान तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. तर मी आता क्लिन्झिंगसाठी किंवा फेसवॉशसाठी माझा जो सेटाफिलचा जो फेस क्लिन्झर आहे तो मी वापरते. माझ्या स्किन अकॉर्डिंगनुसार मी तो यूज करते. माझी स्किन टाईप जो आहे तो नॉर्मल टू ड्राय स्किननुसार आहे. तर तुमच्या स्किननुसार तुम्ही कुठलाही जो तुम्हाला सुटेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये फेसवॉश वापरायचा आहे. पहिले तर छान चेहरा क्लीन्स करून घ्यायचा आहे, म्हणजे चेहरा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि त्यानुसार आपली जी दुसरी स्टेप असणार आहे ती आहे आपली मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर वापरू शकता. दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर म्हणजे स्किनला हायड्रेट करणं. तर आता मी मॉइश्चरायझरमध्ये पण सेटाफिलचा जो मॉइश्चरायझर जे लोशन आहे ते मी वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही पण तुम्ही चांगलं एक मॉइश्चरायझर डेली बेसिसमध्ये वापरू शकता. आता तुमचा जर ऑल स्किन टाईपनुसार जर बघायला गेलं तर पॉन्ड्सचं सुपरलाइट जेल पण हे एक मॉइश्चरायझर छानच आहे. त्यामध्ये निव्हियाचं चांगलंच आहे, ते मी तुम्ही वापरू शकता. पण माझी जी स्किन आहे ती नॉर्मल टू थोडीशी ड्राय स्किनकडे जाते, त्यामुळे मी जो मॉइश्चरायझर आहे तो मी सेटाफिलचा वापरते. तर आता मी चला सेटाफिलचं मॉइश्चरायझर हे चेहऱ्याला छानपैकी लावून घेते. आणि तिसरी स्टेप म्हणजे ती आहे आपली प्रोटेक्शन म्हणजे आपण त्यामध्ये सनस्क्रीन वापरू शकतो. आपल्याला डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन हे वापरायचंच आहे, कारण की आपण उन्हात जातो किंवा जॉबला जातो, धावपळीमुळे आपल्या उन्हापासून UV रेजमुळे आपल्या जे चेहऱ्यावरती जे सनबर्न येतं किंवा टॅन येते किंवा UV रेजपासून आपल्या जे पण चेहऱ्याला डॅमेज होते ते आपण सनस्क्रीनने हे आपण प्रोटेक्ट करू शकतो. त्यामुळे डेली बेसिसमध्ये तुम्हाला सनस्क्रीन वापरायचंच आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता, त्यामध्ये असं कुठलंही मी रिकमेंड करत नाही. तुमचा जो स्किन टाईप असेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता. पण मी आता माझ्या स्किननुसार मला जे आवडतं ते सनस्क्रीन जे आहे ते मी लोटसचं जे आहे ते सनस्क्रीन त्यामध्ये डेली बेसिसमध्ये वापरते. त्यामध्ये बघायला गेलं तर SPF 50+ आहे, डबल PA पण आहे त्यामध्ये. त्यामुळे मी ते सनस्क्रीन त्याच्या डेली बेसिसमध्ये वापरते. असं मी 3 स्टेपमध्ये माझं बेसिक स्किन केअर रूटीन आहे ते फॉलो करते. तुम्ही पण अशा 3 स्टेप वापरून एकदम साधं सिंपल स्किन केअर रूटीन तुम्ही फॉलो करा. कारण की आपण जर असं स्किन केअर रूटीन जर फॉलो केलं तर आपली स्किन जास्त काळासाठी मेंटेन राहते. त्यामुळे स्किन केअर करायला विसरायचं नाही आहे.
तुम्ही तुमच्या स्किननुसार, स्किन टाईपनुसार तुम्हाला जे पण प्रोडक्ट सुटेबल असेल ते तुम्ही कमी बजेटमधले पण प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. कुठल्या ब्रँडचे, आता बऱ्याच ब्रँडचे छान तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात, तुम्ही त्या अकॉर्डिंग तुम्ही ते प्रोडक्ट वापरू शकता. अशा प्रकारे एकदम 3 स्टेपमध्ये बेसिक स्किन केअर मी फॉलो करते. जास्त तामझाम करायची नाही, आपल्याला फक्त 3च गोष्टी वापरायच्या आहेत आणि आपली छान आपण स्किन जास्त काळासाठी आपण मेंटेन पण करू शकतो. एकदम सोप्या स्टेप आहेत, कमी बजेटमध्ये पण तुम्ही छान प्रोडक्ट्स मिळतात, तुम्ही तुमच्या स्किननुसार छान प्रोडक्ट वापरू शकता त्यामध्ये. तर चला, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.